काल मुंबईमध्ये वर्णीच्या ढोल सभागृहामध्ये वेड्यांची जत्रा भरली होती। सगळे वेडे एकत्र येऊन मी बाजूवाल्यांपेक्षा किती मोठा वेडा आहे ही सांगण्याची स्पर्धा त्या सभागृहामध्ये लागलेली। जनतेचा न्यायालय, जनता की अदालत च्या नावाने धमक्या देणं, शिव्याशाप देणं, एवढा एक कलमी कार्यक्रम काल सुरू होता। आता मला उद्धव ठाकरेला विचारायचं आहे की बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीची केस पण जनतेच्या न्यायालयामध्ये चालवतील का? मग जयदेव ठाकरे ची जी काय बाजू होती ती पण यापुढे एकदा तरी जनतेच्या न्यायालयामध्ये असंच दोन सभागृह बुक करून बाळासाहेबांची प्रॉपर्टी कशी हडप केली ती केस जरा जनतेच्या न्यायालयामध्ये चालवा ना। आणि मग दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूतची केस ती पण आता जनतेच्या न्यायालयामध्ये आपण चालवायची का? काही जनतेच्या न्यायालयामध्ये निवडकच केस चालणार? मग निलेश ओझाजी आणि हे सगळे जण जे काही कोर्टात गेले त्यांना मी विनंती करेन की चला जनतेच्या न्यायालयामध्ये दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूत बरोबर ची जी काय हत्या झाली ही केस आपण जनतेच्या न्यायालयामध्ये चालू आणि मग दूध का दूध पाणी का पाणी जनतेच्या समोर होऊन जाऊन ना। आमच्या सन्मान्य राहुल नार्वेकरजींना ते अध्यक्ष म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या चौकटीमध्ये राहून त्यांनी निकाल दिला। आता त्याची डिग्री तपासायची भाषा हा संजय राजाराम राऊत सकाळी करतो। ते खरंच वकील आहेत का? अरे तुझ्या मालकाचा कार्टा राहुल नार्वेकरजींकडे कायद्याचे धडे घ्यायला बसायचा। विचार त्या आदित्य ठाकरेला, मग तेव्हा राहुल नार्वेकरची डिग्री दिसली नाही का? तेव्हा विचारले नाही का तुमची डिग्री खरी आहे का खोटी आहे? उद्धव ठाकरेंना सांगेन सोप्या शब्दात कालचा विषय, जेव्हा कधी त्या आदित्य ठाकरेचं तुम्ही लग्न कराल पुरुषाची त्या महिलेशी मी विचारणार नाही, पण जेव्हा पण होईल तेव्हा त्याला मॅरेज सर्टिफिकेट लागतं। जे काही तुम्ही घटनेमध्ये बदल केले, ज्या संविधान वाचवण्याची भाषा तुम्ही जी करता त्या संविधानामध्ये तरतुदी आहेत, ते जे जे बदल घडलेले आहे ते त्या त्या संस्थेला कळवायला लागतं। या बँड्राच्या कपिल सिब्बलला जो तुझ्या मातोश्री मधला कारकून आहे त्या अनिल परबला या गोष्टी नाही करणार। संजय राजाराम राऊत बोलतो, संजय राजाराम राऊत सकाळी लग्नावर काही लग्न केल्यावर अॅनिव्हर्सरीला कळवायला लागत नाही। आता संजय राजाराम राऊतनी लग्नावर बोलावं हे म्हणजे राजकुंद्रांनी ब्लू फिल्म कशी बनवावी ह्यावर बोलण्यासारखं आहे। तुझे जिथे जिथे काय काय कार्यक्रम केलेले आहेत त्याचे सगळ्यांचे मॅरेज सर्टिफिकेट आहेत का? आणि पक्षांतरची
सवय आमच्या नार्वेकरजींना आहे, मग तुला पण घर बदलण्याची सवय आहे ना? त्या सगळ्याचे पुरावे, त्याची सगळ्याची नोंद तू मॅरेज कोर्टामध्ये करतोस का? दुसऱ्यांवर आरोप करण्या अगोदर स्वतःची लायकी काय याबद्दल थोडे तरी विचार करावा.